हे नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत आहेत ना? मजेतच राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. तर घेऊन आली आहे नवीन असा छानसा व्हिडिओ, एकदम हार्ट टचिंग व्हिडिओ आहे. सब्जेक्ट तुमच्या मनाला लागेल असा आहे, तुमच्या सर्वांच्या आवडीचा आहे. तर आज काय आहे, कोणाच्या लक्षात आहे, कमेंट्स करून सांगा. आज आहे मातृदिन. तसं आईचा दिवस तर रोजच असतो, पण जसं प्रत्येक देवाचा एक दिवस असतो तसा आईचाही एक दिवस आहे, तर तो आज आहे. तर मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या आईला, माझ्या सासूला मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर जसं की काल माझी रात्री लाईव्ह होती, माझी लाईव्ह रात्री 9 ते 11 असते. त्या लाईव्हला तुम्ही पाहत होता माझ्या मुलीची मध्येच काहीतरी लुडबुड चालली होती. कोणत्या लाईव्हला होतं नक्की कमेंट्स करून सांगा. मलाही माहिती नव्हतं. मी तिला सारखं आणि वारंवार एवढंच बोलत होते, समृद्धी तुझं काय चाललंय, तू सारखं कपाट का उघडतीये, काय शोधतीये? ती मध्ये मला बोलत होती, बलून्स आहेत का, हे आहे का, ते आहे का, खूप काही गोष्टी विचारत होती. पण मी लाईव्हमध्ये होते आणि मी तिला एवढं बोलत पण होते, समृद्धी नेमका आज काय, आज माझा बड्डे पण नाही आहे आणि आज पप्पांचा बड्डे पण नाही आहे, तर तुझं काय चाललंय? ती म्हणत होती तुला काय करायचं, मी माझं काहीतरी करते, मला करू दे. आणि ती तिच्या रूममध्ये आत कडी लावून काहीतरी करत होती. मला खरं सांगू का, मला हे वाटलं की स्वराला 10वीला जे पर्सेंटेज पडलेत त्याचं आम्ही सेलिब्रेशन करणार आहे, तर मला वाटलं ती तिच्या मोठ्या बहिणीसाठी काहीतरी स्पेशल करते. शपथ मला हेच वाटलं. मला मातृदिन आहे हे खरंच माहिती नव्हतं, खरंच लक्षात नव्हतं माझ्या की आज मदर्स डे आहे. आणि जेव्हा मी लाईव्ह संपवली, कालची माझी लाईव्ह बराच वेळ चालली, जेव्हा मी लाईव्ह एंड केली त्याच्या थोड्या वेळाच्या नंतर मी जेव्हा किचनमध्ये गेले तेव्हा जे दृश्य होतं की तसं माझी मुलगी कामामध्ये मला नेहमीच हेल्प करते, पण आपण काहीतरी गिफ्ट देण्यापेक्षा, काहीतरी मौल्यवान वस्तू देण्यापेक्षा आपण रोजच्या कामामध्ये तिने किती सुंदर विचार केला की मम्मी नेहमीच काम करते, तर मम्मीचं एखादं काम कमी करावं. किती आनंद भेटतो जेव्हा आपण बाहेरून घरी येतो आणि आपल्याला बाहेरून येताना घरात टेन्शन असतं, बापरे मी एवढ्या वेळ बाहेर होते, आता माझी घरची ही कामं राहिली, ती कामं राहिली, मला घरी जाऊन ती करायची आहेत. आणि आपण एकदम घरामध्ये येतो ना, आपल्याला घर एकदम असं चकचकीत दिसतं, लकलकीत दिसतं, सगळी कामं ऑलरेडी झालेली दिसतात. त्या सरप्राईजपेक्षा अजून मौल्यवान कोणतं सरप्राईज नाही आहे एका हाऊसवाईफसाठी, एका आईसाठी. तर समृद्धीने तेच केलं, एकदम किचन वगैरे एकदम, कारण रात्रीच्या लाईव्ह नंतर मग मी किचन स्वच्छ करते, कारण की नेमकंच माझं 9ला लाईव्ह स्टार्ट होतं, 8ला जेवण झालेलं असतं. भांडी वगैरे कधीतरी कंप्लीट होतात, पण मोस्टली माझे भांडी राहिलेली असतात, किचन स्वच्छ करायचं राहिलेलं असतं, ते मी लाईव्हच्या नंतर करते. तर लाईव्हच्या नंतर मी जेव्हा किचनमध्ये गेले, समृद्धीने अगदी किचन फ्लोअर एकदम चकाचक, आणि मग मी म्हटलं काय समृद्धी, मला पण त्या गोष्टीचं आश्चर्य नाही वाटलं, कारण की समृद्धी मनात आल्यावरती करते. पण त्यानंतर तिने एकदम असं बोलत होती, मम्मी टिक 1 टिक 2, कारण की 12 वाजलेले होते. मी तरी म्हणते, मग मला तेव्हा सेकंड थॉट हा आला की माझं बड्डे सेलिब्रेशन झालं नव्हतं, मग ती मला आज स्पेशल फील करवते आहे. म्हणजे मला असं वाटलं ती मला माझ्या बड्डेचं सरप्राईज आज देते आहे, आलं असेल तिच्या मनात काहीतरी असं वाटलं. म्हणून तिने एकदम मला हक केलं आणि एक किस केली आणि बोलली की मम्मी हॅपी मदर्स डे. मी तेव्हा म्हटलं अरे चा, आज मदर्स डे आहे, त्यामुळं तुझं एवढ्या वेळचं काही ना काही चाललेलं होतं. आणि अक्षरशः माझे डोळे पाणावले. माझ्या मुलीने म्हणजे समरनी आणि समृद्धी लीडर असते आणि समर तिचा असिस्टंट असतो, असं असतं. तर जास्त वेळ न घालता, जास्त वेळ न लावता मी सांगते समृद्धीने काय केलं माझ्यासाठी. ओके, खूप छोटीशी गोष्ट आहे, पण ती माझ्या मुलीने मनातनं केली आहे, तर मला ती खूप आवडली आहे. तुम्हाला आवडलं का नक्की सांगा. जसं की खूप काही जणांना माहिती आहे, मी काही वर्षापूर्वी ज्वेलरी मेकिंग हे काम करायचे, ज्वेलरीच्या ऑर्डर्स घ्यायचे. मी घरी ज्वेलरी बनवायचे, गळ्यातली, पायातले पैंजण, हातातल्या बँगल्स, इयररिंग्स, या सर्व ज्या महिला आभूषणं असतात ते मी घरी बनवायचे, त्याच्या ऑर्डर घ्यायचे. म्हणून माझ्याकडे त्या गोष्टीचं खूप काही साहित्य होतं. तर समृद्धीने माझ्यासाठी छानसे गिफ्ट म्हणून इयररिंग्स बनवलेत, दाखवते मी तुम्हाला. मी स्वतः बनवलेत बरं का. अभिमान असतो यार, एका आईला ना, मुलं आपल्यासाठी काहीतरी स्पेशल करतात ना, त्या गोष्टीचा अभिमान जगातलं सगळं सुचतेच असतं. हे पाहू शकता तुम्ही, हे थ्रेड आहे, हा दोरा आहे, फक्त धागा आहे. हे तिने ना, माहिती नाही मला तिने कशातनं काय घेतलं आहे आणि कसं बनवलं आहे. हे समृद्धीने इयररिंग्स बनवलेत, पाहू शकता तुम्ही. माझ्या मुलीने
8वीला आहे ती, 8वीला, म्हणजे आत्ता 8वीला गेली आहे बरं का. हे काही तिने जे माझ्यासाठी केलं आहे ना, हे एक दुसरा सेकंड मला मोबाईल घेतला, त्यामध्ये यूट्यूबला खूप काही व्हिडिओ पाहिले, ते बनवून पाहून तिने हे असं केलं आहे. पाहू शकता तुम्ही, खूप क्रिएटिव्ह आहे ती. तुम्हाला कसे वाटले तिने मला हे दिलेलं गिफ्ट नक्की कमेंट्स करून सांगा. सेकंड थिंग इज दाखवते, एक मिनिट हे बाजूला ठेवते. हे चॉकलेट मला समरनी दिलं आहे आणि हे चॉकलेट मला समृद्धीने दिलं आहे. हे 2 चॉकलेट. आणि आता हे चॉकलेट आहे ना, कारण की मला माहिती नव्हतं खरंच मदर्स डे. आता आज मी आहे ना माझ्या सासूबाईंना देणारे यामधलं एक चॉकलेट त्यांच्यासाठी. खरं ते सांगते मी, मला खोटं बोलायला आवडत नाही. यातलंच एक चॉकलेट मी देणार आहे त्यांना. हे एक रोज दिलं आहे. हे रोज पहिलेच घरात होतं, समृद्धीने मला दिलं आहे. मला रॅबिट खूप आवडतो, त्यामुळे हा क्यूटचा रॅबिट सेकंड हे आहे. आणि त्यानंतर तिने तिच्या वयातला, म्हणजे मी जेव्हा तिच्या वयाची होती तेव्हाचा फोटो यामध्ये ठेवला आहे. हा शोधून काढला आहे तिने, खूप जुना आहे, तुम्हाला नीट दिसत नसेल. हे पाहू शकता, हा माझा फोटो आहे जेव्हा मी तिच्या वयाची होते तेव्हाचा. कसा वाटतोय? आहेत की नाही सगळ्या मनाला भावणाऱ्या. आता त्यानंतर सांगते तुम्हाला. आता असं दाखवते, ओके, असं दाखवते. मला मेहंदी काढायला खूप आवडते, खूप. माझं सगळ्यात आवडती गोष्ट आहे मेहंदी काढणे. त्यामुळे तिने मेहंदीचा कोन टाकला यात. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप मौल्यवान आहेत. आता तिने ना चिठ्ठ्यांवरती असा 1, 2, 3 नंबर टाकला आहे, ओके. हे पाहू शकता तुम्ही, 1 नंबरची चिठ्ठी आहे ही, 1 नंबरची चिठ्ठी. त्यामध्ये लिहिलं आहे हॅपी, ओके. असं 1 नंबरच्या चिठ्ठीमध्ये आहे हॅपी. आणि 2 नंबर टाकला आहे, तिथे आहे मदर्स. 3 नंबर आहे, त्यात आहे डे, हॅपी मदर्स डे. आणि 4th नंबर, वाव, 4th नंबर म्हणजे काहीतरी स्पेशल आहे. दाखवते मी तुम्हाला, माझ्यासाठी स्पेशल आहे. हे सर्वात स्पेशल आहे. काय लिहिले पाहूयात समृद्धीने, ओके. इंग्लिशमधनं आहे, थोडंसं अवघड जाणार आहे, पण चला प्रयत्न करूयात. माझ्यासाठी लिहिलं आहे, ऐका तुम्ही, तुम्हाला कसं वाटतं. हॅपी मदर्स डे मम्मा. फर्स्ट, सॉरी फॉर एव्हरीथिंग. आय नो आय एम व्हेरी गुड, बट समटाईम आय एम डू व्हेरी सिली थिंग्स. सॉरी मॉम, यू टेक केअर of family and special of me and summer. Whenever, sorry, you should shout on as forever you become bad, but we made children's don't think also bad that you shoot on me because you do some things bad, that's way. Thanks also for give as life in world. Because of you we are good health. Because of you I am very strong. And mama, you are very pretty. Mama, you are the best mama in world. Thanks for everything. I love you mama. सॉरी, मी थोडीशी इमोशनल झाले, कारण की ही गोष्ट अशी आहे ना, जेव्हा मुलं आपल्या आईला प्राऊड फील करतात किंवा आई मुलासाठी काही करते तेव्हा प्रत्येकजण इमोशनल होतोच. आणि आता काही जास्त बोलत नाही, आता मी स्पीचलेस झाली आहे. तुम्ही तुमच्या आईला आज मदर्स डे विश केले का? केलं नसेल तर नक्कीच करा, ओके.
आणि प्रत्येकाला एवढं सांगते, आईची रिस्पेक्ट करा रे. आईचं मन दुखवणारा ना आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. मला सांगायचं एवढंच तात्पर्य होतं, आई एवढंच बापाला महत्त्व दिलं जातं, आई एवढाच बाप पण महत्त्वाचा असतो. पण आईची महती ही काही वेगळीच आहे. आईला जगामध्ये देवाच्या वरतं स्थान दिलेलं आहे. आईची सर ही कोणालाच येत नाही. बरोबर आहे का नाही? आपण आई सोडून दुसरं कोणाला आई बोलूही शकत नाही. म्हणायला आपण म्हणतो आईसारखी ही, आईसारखी ती, पण आईसारखी ती फक्त ती आई, ती एकमेव आईच असते. मनामध्ये प्रेम, समर्पण या गोष्टीच्या भावना निर्माण होतात. आई ही आपल्या लेकरांसाठी सर्वस्व अर्पण करणारी असते. ती फक्त आई असते. तिच्या मायेपुढे जगातलं सर्व सुख, कोणतंही सुख असू दे, ते फिकं असतं. सोन्याचा घास जरी असू दे, त्याला चव नसते. आईच्या ममतेमुळे जगातील कोणतंही कठीण संकट असू दे, कोणतीही कठीण परीक्षा असू दे, तिच्या आधारामुळे किंवा तिचा जो आपल्या पाठीवरती हात असतो त्या गोष्टीमुळे आपण एकदम संकोचपणे सगळे संकट, सगळ्या गोष्टी पार करू शकतो. आई ती फक्त आईच असते. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी सुंदर संतवाणी, वाळवंटात प्यावं असं ते थंड पाणी म्हणजे आई. आज मदर्स डे आहे, तर प्रत्येकाच्या आईला माझ्याकडनं मदर्स डेच्या म्हणजेच आई दिनाच्या खूप 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 मातृदिनाच्या शुभेच्छा. जसं की मला वाटतं आपण एक दिवस आईला स्पेशल करण्यापेक्षा आपण रोज आपल्या आईला किंमत द्यायला पाहिजे. देवानंतर आपल्या आईला पूजायला पाहिजे. जास्त काही बोलू शकत नाही. आई म्हटलं की शब्द तिथेच अपुरे पडतात माझे, कारण की समजतच नाही आई म्हटल्यावरती काय बोलावं. प्रत्येकाने कमेंट्स करून सांगा, जेव्हा आई हा शब्द येतो तेव्हा आपण इमोशनल आणि भावुक होतो की नाही? होतो ना? नक्की मला कमेंट्स करून सांगा. आजचा हा व्हिडिओ स्पेशल मातृदिनासाठी बनवलेला तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि शेवटी, व्हिडिओच्या शेवटी एक आईसाठी छानशी कविता. ओके? आई हवी असती सोबत, पहिल्यांदा आई हाक मारताना, तिचं बोट धरून शाळेत पहिलं पाऊल टाकताना, शाळेतलं ते पहिलं बक्षीस घेताना, आई हवी असते आपल्याला सोबत, तारुण्यात पाऊल टाकताना आणि प्रेमाची पहिली पाऊले फुलताना, लग्नासाठी बाहुल्यावर चढताना आई हवी असते सोबत, संसाराची हितगुज सांगायला, पहिल्या आई होण्याची लगबग सांगायला, आणि आपल्या बाळाला जन्म देताना आणि त्याच बाळाने पहिल्यांदा आपल्याला आई म्हणताना, याच आईचं आई पण समजून घेण्यासाठी त्या प्रत्येक क्षणात आपल्याला आई हवी असते, आई हवी असते. कशी वाटली कविता नक्की कमेंट्स करून सांगा. आणि जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून माझे असे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील. आणि नक्कीच तुमचे भाव आणि तुमच्या संकल्पना मला कमेंट्स करून सांगा. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमचा मातृदिन कसा सेलिब्रेट केला आहे नक्की कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ.